आज आपण बनवले आहेत बोंबील. तर आजचे बोंबील ना अप्रतिम, चव एवढी भारी. तर बोंबीलसाठी आपण वाटण करतोय. कोथिंबिरीची देठ, पुदिना, कढीपत्ता, लसूण, आलं आणि थोडेसे जिरे. तर हे आपल्याला काय करायचं आहे, कुठलेही मासे जर आपण घेतले तर मी हेच वाटण वापरते, म्हणजे माशांना लावण्यासाठी. आणि तर इकडे बघा, बोंबील जे आहेत ना चांगले स्वच्छ धुवून घेतलेत, छान नितळलेत. आणि मग त्याच्यावरती छान हळद पसरवली आहे पहिला. आणि मग त्याच्यावरती चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. 2 प्लेटमध्ये मी घेतलेले आहेत बोंबील. आणि हळद आणि मीठ हे पहिल्यांदा आपल्याला घालायचंच आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि मग याच्यावरती लाल मिरची पावडर, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर हा मालवणी मसाला जो मी घरी बनवलेला आहे, याची लिंकसुद्धा मी लवकरात लवकर देईन. मालवणी मसाला बघा लावून घेतला आहे. आणि मग याच्यावरती 1 लिंबू आहे, तो चांगला पिळून घेतलेला आहे. काय होतं, लिंबू किंवा कोकम अगळ घातल्यानंतर मच्छीचा जो उग्रवास आहे ना तो निघून जातो. आणि हे जे आपण सुकं वाटण बनवलं होतं बिना पाणी घालता, पाणी अजिबात घातलेलं नाही आहे, म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, आलं, लसूण आणि जिरे. तर हे आता मी ह्याच्यावरती घालत आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, हातानेच हे सगळ्या जे बोंबील आहेत ते सगळ्या बोंबिलाला आपण हे सगळं लावून घ्यायचं आहे. छान लागलं पाहिजे. हे सगळे मसाले आपण इथे लावलेले आहेत. तर मसाला लावल्यानंतर आपल्याला मच्छी चांगली ठेवून द्यायची आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे मासे असेल तर ह्याला मसाला लावल्यानंतर आपल्याला अर्धा तास किंवा 20 मिनटं असं तुम्ही ठेवू शकता. तर मी सुद्धा चांगला आता बघा मसाला चोळत आहे दोन्ही बाजूनी, कारण जोपर्यंत मसाला लागत नाही चांगला तोपर्यंत बघा. तर सगळ्या माशांना गॅसवरती पॅन ठेवले आणि पॅनमध्ये तेल छान बघा, कलर सुंदर आलेला आहे, बघू शकता. आणि अगदी 0 नंबरचा रवा मसाला लावलेला आहे तांदळाला. मग आपण ठेवून देऊया थोडासा हिंग, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ आणि हळद. हे सगळं चांगलं मी मिक्स केले आणि त्याच्यामध्ये हे बोंबील चांगले घोसळत आहे. दोन्ही साईडला आपल्याला हा रवा लावायचा आहे. अगदी 0 नंबरचा रवा घ्यायचा, म्हणजे छान लागतो, अजिबात तेलामध्ये सुटत नाही. आणि छान दोन्ही साईडनी लावून आता मी पॅनमध्ये अगदी कमी तेलामध्ये बोंबील आपले बघा घातलेले आहेत. आणि बोंबील कसे अगदी ओले आहेत, म्हणजे त्याच्यावरती आपण पाटा किंवा वजनदार वस्तू ठेवून त्याच्यातलं पाणी काढलेलं नाही आहे. तर हे अशा पद्धतीने जर तळले तर ह्यातलं पाणी ॲटोमॅटिकली हे निघलं जातं. आणि मच्छी जी आपली आहेत, म्हणजे बोंबील जे आहेत आपले कुरकुरीत होतात. तर मी दोन्ही साईडला 2 पॅन ठेवलेत, कारण लवकर होण्यासाठी. आणि अशा पद्धतीने बघा अजिबात तुकडे पडलेला नाही आहे. सगळे जे माझे जे बोंबील आहेत ते इकडे तळून झालेले आहेत. तर इकडे मी आता वाटण घेतलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर, धने, जिरे, कांदा, लसूण, आलं आणि लाल मिरच्या, म्हणजे आपल्या चवीनुसार. तर हे इकडे मी वाटण गेलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, करी बनवायची आहे. तर इकडे एका भांड्यामध्ये मी तेल घातलं आहे. आणि जे सुकं वाटण केलं होतं ना कढीपत्ता, आलं, लसणाचं, तर ते 1 चमचा पहिल्यांदा घातलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर आपल्याला घालायचे. तर इकडे पहिला मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. लाल मिरची पावडरने कलर सुंदर येतो. आणि थोडीशी चिमूटभर हळद आणि मालवणी मसाला. तर मालवणी आणि आता काय करायचं, आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. याने काय होतं, कलर सुंदर येतो. मिरच्या मी अगदी कमी प्रमाणात घातलेल्या आहेत, म्हणून इकडे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि मग आपल्याला आता हे वाटण केलेलं घालायचं आहे. अगदी छान असा हा सार होतो. तर याच्यामध्ये मी बोंबीलचेच 2 पीस घालणार आहे.
कोकम घातल्यानंतर जेवढं जाड हवंय त्रिफळा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. त्रिफळाने तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी सुद्धा घालू शकता. होतो टेस्टी. बघा मी अगदी जाडच बनवले आणि बघा एवढं जाड मी ठेवलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये कोकम सुद्धा घातलेले आहे. 2च तुकड्या मी सोडलेले आहेत. अशा पद्धतीने आपला सार तयार झाला आहे आणि बोंबील सुद्धा छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर राजला दिले खायला, बघू आता. काय आवडलं? बोंबील आवडले.